भारत माता की वंदे, भगवान बिरसा मुंडा की, भगवान बिरसा मुंडा की जय। सेवा सेवा सेवा। मी सर्वप्रथम भगवान वीर बिरसा मुंडा यांच्या 12 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचं अधिकृत अनावरण झालं असं आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो। माझ्या वतीने इथं उपस्थित माझ्या सर्व भगवान क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्यावर श्रद्धा ठेवून या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या वतीने मी भगवान वीर बिरसा मुंडा यांना नमन करतो, वंदन करतो, अभिवादन करतो। या पूर्णाकृती पुतळ्याच्या साठी ज्या ज्या आदिवासी बंधू भगिनींनी कष्ट घेतलेत, परिश्रम केले, मेहनत केली, वा सर्वांना हा पूर्णाकृती पुतळा इथं बसवण्यासाठी आमच्या हातून हे सत्कार्य करवून घेतलं अशा सर्व आदिवासी समाजाच्या संस्थांच्या सर्व प्रमुखांना मी धन्यवाद देतो व त्यांचेही आभार मानतो। खरं तर या ठिकाणी श्री अशोक तुमरामजी व त्यांच्या सर्व टीमचंही अभिनंदन करतो की खरं तर 1995 पासून मी अनेकदा माझ्या भाषणामध्ये एक वाक्य नेहमी वापरलं कि लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। आणि श्री अशोक तुमरामजी त्यांची टीम व विविध आदिवासी क्षेत्रामध्ये उन्नती प्रगतीसाठी काम करणाऱ्या संस्थांनी आज हा तुमच्या माझ्यासाठी अभिमानाचा विषय आहे की विदर्भातल्या या चंद्रपूर नावाच्या गावामध्ये आपण 12 फुटाचा पूर्णाकृती पुतळा इथं उभा केला। आणि हे करत असताना एका गोष्टीची आपण सर्वांनीच दखल घेण्याची आवश्यकता आहे की अशोक तुमराम आता काही दिवसापूर्वी खरं तर त्यांच्या घरी एक दुःखदायक घटना झाली। त्यांच्या धर्मपत्नी जमुना तुमरामजी यांचं निधन झालं। मी माझ्या वतीने व इथं उपस्थितांच्या वतीने जमुना तुमरामजी यांना आदरांजली व्यक्त करतो। पण ही आदरांजली व्यक्त करताना एखादा व्यक्ती काही दिवसापूर्वी आपल्यावर आलेलं हे दुःखदायक घटनेचं दुःख विसरून आज या मंचावर जेव्हा समाजासाठी उपस्थित होतो तेव्हा मात्र मी विश्वासाने सांगू शकतो की आदिवासी समाजाची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही। आदिवासी समाजाचे जेवढे नेते इथं उपस्थित झाले आज ही सुद्धा एक निश्चित दिशादर्शक घटना आहे की समाजाचा कोणतीही संस्था असेल, समाजाचा कोणताही वर्ग असेल, समाजासाठी काम करण्याची इच्छा ठेवून जो म्हणून संस्थेचा अध्यक्ष असेल, संस्थेचा प्रमुख असेल, संस्थेचा संचालक असेल, विश्वस्त असेल, ट्रस्टी असेल, सर्वजण
आज भगवान वीर बिरसा मुंडांना अभिवादन करण्यासाठी आज इथं आले. आणि दुसरी अधोरेखांकित करणारी घटना म्हणजे इथं उपस्थित आमच्या आदिवासी बहिणी नगरसेविका, आमच्या आदिवासी नगरसेविका भगिनींनी सुद्धा श्री अशोक तुमराम त्यांच्या टीमला मदत केली व महानगरपालिकेमध्ये या विषयाचा आग्रह करत आज या दिवशी आपण हा आनंदाचा क्षण अनुभवतोय. दीपावलीचा आजचा शेवटचा दिवस, पण दीपावलीच्या पहिल्या दिवशी जसे फटाके फुटावेत आज शेवटच्या दिवशी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण दीपावलीचा आनंद घेतला. दीपावलीचा अर्थच आहे चलो जगाए दीप वहा जहां भी अंधेरा है. आज भगवान वीर बिरसा मुंडा यांच्याकडून शिकायचं असेल तर एक गोष्ट प्रत्येकाने शिकली पाहिजे की तुम्हाला आपलं कर्तृत्व दाखवायचं असेल, अन्यायाच्या विरुद्ध एल्गार करायचा असेल, शंखनाद करायचा असेल, हा पंचजन्य जोराने फुंकायचा असेल तर वय आडवं येत नाही. 15 नोव्हेंबर 1875 एका बालकाचा जन्म होतो. फक्त आयुष्याचे 25 वर्ष, फक्त आयुष्याचे 25 वर्ष. पण आयुष्याच्या 25 वर्षात सुगना मुंडा ज्यांनी जन्म दिला, माता कर्मी मुंडा जिच्या गर्भातून ज्याला धरती आबा म्हणतो, त्या वीर बिरसा मुंडांचा जन्म झाला. आयुष्य फक्त आणि फक्त 25 वर्षाचं. पण 25 वर्षाच्या आयुष्यात इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध पुकारत 1942 तात्कालिक गवालिया टँकवर भारत छोडो अंग्रेजो भागो हे जरी आंदोलन झालं असलं तरी खरा पुकार, खरा एल्गार हा तर भगवान वीर बिरसा मुंडानी आयुष्यात 25 वर्षात केला आणि सांगितलं, अंग्रेजो अपनो देश वापस जाओ, अबू महाराज एते जाना, महारानी राज टूडू जाना. अब विक्टोरिया महारानी का राज नहीं रहेगा, राज हमारा रहेगा. अबुआ दिसोमरे अबुआ राज, हमारा देश हमारा राज. हा भाव भगवान वीर बिरसा मुंडानी तेव्हा हृदयामध्ये पोहोचवला. इंग्रज अत्याचारावर अत्याचार करत होते आणि हे आमचं दुर्दैव आहे कि वीर बिरसा मुंडांवर जेव्हा 500 रुपयाचा पुरस्कार जो पकड़ के देगा उसे 500 दिए जाएंगे. आता 500 आता काही महत्वाचे नाही, पण 19व्या शतकामध्ये ते 500 रुपये म्हणजे 5 कोटी रुपये होते. आणि जेव्हा भगवान वीर बिरसा मुंडावर जो पकड़ के देगा उसे 500 रुपये देंगे. हे दुर्दैव आहे की असं म्हणतात की कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ. आणि तेव्हाही भगवान वीर बिरसा मुंडा यांना पकडून देणारा आपलाच समाजाचाच माणूस. आणि इथंच खरं दुर्दैव आलं. कधी कधी मनात विचार येतो कि ज्यांनी अंग्रेजों अपने देश वापस जाओ सांगितलं, हमारा देश हमारी सरकार हा भाव व्यक्त केला, आज हा पूर्णाकृती पुतळा उभा करताना जो संकल्प आहे तो स्वातंत्र्याचा होता, तो स्वराज्याचा होता. पण जेव्हा ही इथून आम्ही जाऊ तेव्हा स्वराज्याच्या संकल्पासाठी प्राणाची आहुती सुद्धा देणारे वीर भगवान बिरसा मुंडा
यांच्या स्वप्नातला संकल्प आता सुराज्याच्या मार्गाने नेण्याची तुमची माझी जबाबदारी आहे. पण सुराज्य कोणाच्या खांद्यावर? सुराज्य पूर्णत्वास न्यायचं असेल तर कोणी न्यायचं? अनेकदा आपल्याला असं वाटतं की दुसऱ्यांनी करायचं आहे. नव्हे, सुराज्य आणायचं असेल तर स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. की मी वाईट वागणार नाही, मी कायदा तोडणार नाही आणि मी गुणवान होईल. माझ्यामध्ये जितकी गुण मला विकसित करता येईल. विद्यार्थी असेल तर संकल्प करा भगवान बिरसा मुंडांचे स्मरण करून की मी कॉपी करून पास होणार नाही, परिश्रम करेन, कष्ट करेल. मी भगवान वीर बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापाशी संकल्प करतोय की मी प्रामाणिकपणे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करेल. मी दुसऱ्याची रेष पुसणार नाही, मी स्वतःची रेष मोठी करेल. हा संकल्प केला पाहिजे. जेव्हा भगवान बिरसा मुंडा यांना शिकायचं होतं तेव्हा आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहित नसेल की जर्मन मिशनरी शाळेत प्रवेश घ्यायचा होता आणि जर्मन मिशनरी शाळेत प्रवेश घेताना त्यांच्यावर ही कंडिशन शर्त ठेवण्यात आली की तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे तर तुम्हाला आता धर्मांतरण करावं लागेल. काही महिन्यांसाठी धर्मांतरण केलं. पण जेव्हा शाळेमध्ये एका ईसाई अध्यापकाने मुंडा समाजासाठी अपशब्दाचे बोल लावले, अपशब्द वापरले, भगवान वीर बिरसा मुंडा त्याच चैतन्याने उठले आणि सांगितलं की माझ्या समाजाच्या विषयामध्ये तुम्ही अपशब्दाचा उपयोग करत आहात. मी तुमचा हा घेतलेला धर्म आता फेकून देतो आहे आणि मुंडा समाजाच्या प्रगतीसाठी, या देशाच्या उन्नतीसाठी मी माझं आयुष्य झिजवेन. आता आपल्यावर जबाबदारी आहे. तेव्हा तर व्यवस्था नव्हत्या, तेव्हा तर कायद्याचं राज्य नव्हतं, तरी एक वाघापेक्षाही डरकाळी फोडणारे भगवान वीर बिरसा मुंडा, अरे वाघाने हेवा करावा असा पराक्रम गाजवणारे भगवान बिरसा मुंडा यांचा स्टॅच्यू गाऊन आता आपलं काम पूर्ण झालं ही भावना घेऊन कोणीही जाऊ नका. प्रश्न असतो तो विचाराला पुढे नेण्याचा. आणि म्हणूनच अनेकदा आज समाजासमोरचं आव्हान काय? आज समाजामध्ये एकमेकाविषयी द्वेष निर्माण व्हावा हा प्रयत्न हा निश्चितपणे सुरू आहे. मला जर कोणी विचारलं की 21व्या शतकातलं आव्हान काय, चुनौती काय, तर हवा प्रदूषण हे चुनौती असू शकते, वॉटर पोल्युशन चुनौती असू शकते, सॉइल पोल्युशन हे आव्हान असू शकतं. पण माझ्या दृष्टीने यापेक्षाही एक आम्ही विचार केला पाहिजे ते आव्हान आहे हे विचार प्रदूषणाचं. आज मोठ्या प्रमाणावर विचार प्रदूषण करण्याचं काम सुरू झालं आहे आणि दुर्दैवाने एकीकडे 21व्या शतकामध्ये सॉफ्टवेअरनी जीवन बदलवलं, पण हे मेंटल सॉफ्टवेअर जे नवीन सुरू झालं आहे हे आमच्या समोरचं आव्हान आहे. खरं तर मी सौभाग्यशाली आहे की या समाजाची सेवा करण्याची संधी मला मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाली. हा समाज प्रामाणिक आहे, सात्विक आहे. मिशन शौर्यच्या माध्यमातून आपण चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढवणारे ते 5 आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी ज्यांचा उल्लेख 15 ऑगस्टला विश्वगौरव युगपुरुष देश नायक नरेंद्र मोदीजींनी लाल किल्ल्यावरून केला. आणि मलाही अभिमान वाटला की माझ्या जिल्ह्याच्या तरुणांनी 15 ऑगस्टला या 5 आदिवासी तरुण तरुणींनी विद्यार्थी विद्यार्थिनींनी 18 वर्षाचं वय
त्यांनी त्या लाल किल्ल्यावरून आमचा उल्लेख केला. मला आठवतं की 2005 मध्ये जेव्हा आदिवासींच्या जे आता अशोक तुमरामजी सांगत होते की आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये. तुमरामजी तुम्ही हे सांगताय, पण 2005 मध्ये विधानसभेत या विषयावर चर्चा उपस्थित मी केली आणि कदाचित तुम्ही विसरले, पण मी आयुष्यात विसरू शकत नाही. माझ्या विरुद्ध मोर्चा निघाला कारण मी आदिवासी बांधवांची वकिली केली, आदिवासींची बाजू घेतली. मी आदिवासी बांधवांची बाजू घेतली म्हणून काही लोकांनी मला पाडण्याचाही प्रयत्न केला, पण मला विश्वास आहे, अरे ज्यांनी झाडामध्ये देव बघितला, ज्यांनी पर्यावरणामध्ये देव बघितला, त्यांचा जर आशीर्वाद माझ्या सोबत असेल तो दुनिया की कोई ताकत मेरा बाल नहीं बिगाड़ सकती. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी अर्थमंत्री झालो. कदाचित आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल, मी अर्थमंत्री झाल्यानंतर माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात जे निर्णय घेतले त्यापैकी एक महत्वाचा निर्णय होता की माझे आदिवासी बांधव विद्यार्थी कुठेतरी जंगलात एखाद्या गावात असणाऱ्या आश्रमशाळेत शिकायचे. दर्जा उत्तम व्हावा हा प्रयत्न करायचा म्हणून आम्ही नामवंत शाळेत त्यांची गुणवत्ता वाढावी हा निर्णय घेण्यामध्ये माझंही मोठं देवेंद्रजी नंतर योगदान राहिलं. जी गाव आदिवासी 80%, 90%, 100% आपण आदिवासी विभागामध्ये बजेटच्या 9% निधी आरक्षित करायचो. म्हणजे आदिवासी गावं होती त्यांना पैसे मिळत नव्हते, सरपंच आदिवासी, सदस्य आदिवासी, पण गावाच्या विकासाला पैसे मिळत नव्हते. मी माझ्या अर्थसंकल्पात मी भाषण देताना ही मांडणी केली की आपण इतके पैसे खर्च करतो पण या गावांच्या विकासाला विशेष निधी दिला पाहिजे. आणि पहिल्या वर्षी आपण 350 कोटी रुपये हे 2895 आदिवासी असणाऱ्या गावांना थेट दिले, ज्याचा फायदा त्या गावाच्या पायाभूत सुविधांना झाला. तेंदुपत्त्याचा बोनस दिला जायचा, पण तेंदुपत्त्याचा बोनस देताना आस्थापना खर्च कापला जायचा. मी जेव्हा आता माझ्याकडे मागच्या वर्षी नसती आली, मी बघितलं हे तर शोषण आहे. जीवावर बेतू शकते तरी सुद्धा जंगलात जाऊन तेंदुपत्ता आमचे आदिवासी बांधव जमा करतात, त्यांना मजुरी तर मिळते. पण सरकारने निर्णय केला होता की तेंदुपत्ता विकल्यानंतर रॉयल्टी जी जमा होते त्या रॉयल्टी पैकी आदिवासी बांधवांना आपण बोनस द्यायचो. पण तो बोनस देतानाही आदिवासी बांधवाची माझ्या लक्षात आली की फसवणूक होते, की जो बोनस आहे रॉयल्टीच्या स्वरूपामध्ये यापैकी आस्थापना खर्च कापला जायचा. मी मनात विचार केला, अरे आरएफओचा पगार तर सरकार करते, मग एस्टॅब्लिशमेंट एक्सपेंडिचर कसं कापल्या जाईल. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा माझ्याकडे नसती आली 72 कोटी रुपये रॉयल्टीचे जमा झाले होते, फक्त 20 कोटी बोनस दिला जायचा, बाकी आस्थापना खर्च कापला जायचा. मी अभिमानाने सांगू शकतो की आता मात्र 72 कोटी रुपये आदिवासी बांधवांना बोनसच्या स्वरूपात देण्याचा निर्णय हा आमच्या विभागाला करायला मी भाग पाडला. आपण इथंच थांबलो नाही. हा प्रयत्न आहे की 26 जानेवारी कदाचित 10-20 दिवस इकडे तिकडे नाही तर पुन्हा मग माझ्या मागे तुतार घेऊन जाऊ नका. कधी कधी 10-20 दिवस इकडे तिकडे होते. प्रयत्न 26 जानेवारीचा आहे, पण सरकारी काम कधी कधी 6 महिने थांब बसते, त्यामुळे गडबड व्हायची शक्यता असू शकते. पण माझा प्रयत्न आहे की आज देशामध्ये मोठ्या प्रमाणावर पायलटची टंचाई आहे, विदेशातून पायलट येत आहे. मी विचार केला की या देशाच्या या सर्व टंचाईमध्ये आपण जिल्ह्यातून काय योगदान देऊ शकू. आणि मग निर्णय केला की या 26 जानेवारी 2024ला आपण आपल्या मोरवा एअरपोर्टवर विमानाचं पायलट बनवणारं प्रशिक्षण सुरू केलं पाहिजे. माझाही आदिवासी तरुण तरुणी हा विमान चालवणारा पायलट झाला पाहिजे, ज्याला अतिशय मोठा पगार मिळू शकतो. पण अडचण अशी होती
की पायगट व्हायचं असेल तर गरीबाचा पोरगा तर होऊच शकत नाही, कारण 200 तास कमर्शियल पायलट चालवण्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं, तेव्हा लायसन्स मिळतं। आता 200 तास फ्लाइंग करायचं असेल तर कमीत कमी फी मध्ये अर्धा कोटी खर्च करावे लागायचे। पण आता आपण निर्णय केलाय की दरवर्षी 10च विद्यार्थी शिकवता येतात, कारण 2च विमान आपल्यापाशी आहे। 200 तास चालवायचं आहे, 2 विमानं सरकारकडून आपल्याला येत आहे। पण तुम्हाला सांगायला मग अभिमान वाटेल की या 10 पैकी आपण 50% जागा या आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी आरक्षित ठेवल्या। आणि अर्धा कोटी आता द्यावं लागणार नाही, 48 लक्ष रुपये हे आपण सरकारच्या वतीने भरणार आहे आणि फक्त 2च लाख भरायचे आहे। तेही मी सूट केली असती, पण ते जर सूट केली तर मधातूनच प्रशिक्षण सोडायची भीती आहे आणि म्हणून काहीतरी स्वतःच राहावं। मला विश्वास आहे की जेव्हा अशोक भाऊ तुम्ही कधी विमानाने गेलाच तर कॉकपिट मधून एखादा पायलट बाहेर एक म्हणाल, अशोक भाऊ हम तुम दोनों भी तो एक ही तो है, विमान उडवणारा आपला आदिवासी असला पाहिजे। आज शबरी गलकुसाठी आमचे कोवेजी अतिशय मागे लागले आणि मला विश्वास आहे की त्याच्या मागे आता मीही लागलो आहे। तेच सांगतो, अशोक भाऊनी सांगितलं आणि मीही येणाऱ्या कॅबिनेट मध्ये यासाठी मागे लागेल। जेव्हा आम्हाला धनराज कोळे आणि आता अशोकराव म्हणत होते आणि आपली इच्छा आहे की शबरी आवास योजना, खरं तर या जिल्ह्यामध्ये रमाई आणि शबरी मध्ये मी एवढी घरं आणली, पण एक टेक्निकल अडचण जी मला सांगितली ती बरोबर आहे की ही योजना फक्त गावासाठी आहे, ग्रामीण भागासाठी आहे। आणि जेव्हा कोळे मला म्हणाले की भाऊ गावामध्ये एक वेळ होती की आदिवासी समाज शहरात कमी होता, पण आता रोजगाराच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज हा सुद्धा शहरांमध्ये येतो आहे, पण ही घरकुल योजना ही शहरांना लागू नये। अशोकजी तुम्ही चिंता करू नका, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आणि माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा आणि विजय कुमार गावित, तुम्हाला माहित नसेल ते माझ्या घराच्या बाजूलाच त्यांचं घर आहे, म्हणजे मी कागद निवेदन असा फेकला तर त्यांच्या बेडरूम मध्ये पडते। त्यामुळे तुमची ही मागणी ही सुद्धा पूर्ण करण्यासाठी मला विश्वास आहे की आपण निश्चितपणे ही मागणी सुद्धा पूर्ण करू। जेव्हा मी खरं तर मंत्री नव्हतो, आता तर मंत्री आहे तुमच्या सर्वांच्या शुभकामनाने, पण तेव्हाही तुम्हाला माहित नसेल मी केंद्राकडे तेव्हा पाठपुरावा करून वीर बाबूराव शेडमाके यांच्या पोस्ट तिकीटचं अनावरण केलं। तेव्हा तर मी सरकारमध्ये नव्हतो, सायकलनी मी वेग पकडू शकतो, तर आता तर गाडी आहे विकासाची की ज्यामध्ये आपण करू शकतो। खरं तर यासोबत वीर बाबूराव शेडमाके यांचं एक भव्य दिव्य स्टेडियम व्हावं यासाठी मी अर्थमंत्री असताना 25 कोटी मंजूर केलं, पण दुर्दैवाने 2 वर्ष 8 महिने आम्हाला आराम करावा लागला, सुट्टी झाली आणि ते स्टेडियम मागे पडलं। आताही वीर बाबूराव शेडमाके यांच्या स्टेडियमचे 25 कोटी जमा आहे। मला एका आदिवासी कार्यकर्त्यांनी पत्र पाठवलं, भाऊ तुम्ही तर सांगितलं झालं का नाही? अरे बाबा 2 वर्ष 8 महिने आता सरकारच नव्हतं तर माझी अडचण होती, कारण जे सरकार होतं ते काही तेव्हा ते स्टेडियम पूर्ण व्हावं, खरं तर पैसे जमा आहे, डिझाईन तयार झालं, पण एकदा तुमच्याशी बैठक घेऊन आता तर माझा विचार आहे की या 25 कोटी मध्ये सीएम साहेबांना विनंती करावी की 25 कोटी मध्ये छोटं स्टेडियम होत आहे, आपण 60 कोटीचं वीर बाबूराव शेडमाके यांचं स्टेडियम बनवावं। आणि त्याचं महत्वाचं कारण आता माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदींनी एक घोषणा केली आहे
की 2036च्या ऑलिम्पिक मध्ये आमचा भारत पुढे जावा। आणि खरं आहे हे आमच्यासाठी चिंतन करण्याची बाब आहे की अमेरिका 2520 मेडल प्राप्त करतो आणि आम्ही 2018 पर्यंत म्हणजे 118 वर्षामध्ये फक्त आणि फक्त 28 मेडल मिळवले होते। रशिया 1222, अमेरिका 2520 आणि आमचं फक्त एकच मेडल। लोकसंख्या बढ़ाओ बाकी सब झूठा है। पण 28 मेडल कमवणारा आमचा देश माननीय मोदीजींनी सांगितलं आहे की आता आम्ही ऑलिम्पिक मध्ये गेलो आहे। आम्ही 2036च्या ऑलिम्पिक मध्ये मेडलचा पाऊस पाडायचा असेल तर मीही माननीय मुख्यमंत्रींसोबत जेव्हा आता परवा पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा लावण्यासाठी गेलो, सीमेवर आमचे छत्रपती अशी तलवार घेऊन उभे आहे आणि तेव्हा मी सांगितलं की पाकिस्तानच्या लोकांना हा संदेश आहे की दिलवर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम। आणि तेव्हा मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की ऑलिम्पिक साठी आपण सुद्धा तयारी केली पाहिजे। मला विश्वास आहे की आज वीर बाबूराव शेडमाकेंचं 25 कोटी दिलेलं स्टेडियम हे 2 वर्ष 8 महिने आम्ही नव्हतो पूर्ण होऊ शकलं नाही। पण मला वाटतं की कधी कधी एखादी आपत्ती इष्टापत्ती होते, आता ही इष्टापत्ती होते आणि मी तुम्हाला विश्वास देतो की विदर्भातलं सर्वात उत्तम स्टेडियम हे वीर बाबूराव शेडमाकेच्या नावानेच होईल, हा ही विश्वास मी या निमित्ताने आपल्या सर्वांना देतोय। खरं आदिवासी हॉस्टेलला आपण मान्यता घेतली, चंद्रपूरचं हॉस्टेल बांधून पूर्ण केलं, अजून आपल्याला 2 हॉस्टेल आपण पूर्ण करतोय। माझं भाषण लांबत आहे पण तरी मी हे सांगतो यासाठी आहे की याचा फायदा समाजाने घेतला पाहिजे। आपण इथंच थांबलो नाही, पोंभुर्ण्याला मुलींचं हॉस्टेल आपण बांधतोय, 26 कोटी मंजूर केले, सावगीला हॉस्टेल बांधतोय, पण इथंच थांबलो नाही। खरं तर BA BCom BSc सोबत आता स्किल डेव्हलपमेंट महत्वाचं आहे। आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आता नुकतंच आपण बल्लारशापाशी 50 एकर जागेमध्ये फक्त आणि फक्त मुलींसाठी आपण 62 कोर्सेस सुरू करतोय SNDT युनिव्हर्सिटीच्या 62 कोर्सेस। हे सुद्धा विदर्भातलं एकमात्र SNDT युनिव्हर्सिटीचं केंद्र होते आहे, अप्रतिम केंद्र होते आहे। आणि तुम्हाला सांगायला आनंद होतोय की यासाठी सुद्धा आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून मी गावित साहेबांना आग्रह केला की दरवर्षी 300 आदिवासी मुलींना स्किल डेव्हलपमेंट प्राप्त व्हावं, यासाठी आदिवासी विभागाच्या माध्यमातून आपण 300 मुलींचं वसतिगृह सुद्धा त्या 50 एकर क्षेत्रामध्ये आपण करतोय। पोंभुर्ण्यामध्ये आपण वीर बाबूराव शेडमाके सभागृह केलं। हे करत असताना एकच लक्ष आहे की आदिवासी समाज हा जेव्हाही येतो जय सेवा म्हणतो, सेवा सेवा म्हणतो, भगवान वीर बिरसा मुंडांचा जयघोष करतो, तेव्हा जयघोष करून आपल्याला थांबता येणार नाही। आपल्याला भगवान वीर बिरसा मुंडा यांनी जो दाखवलेला मार्ग आहे, ज्यासाठी त्यांनी प्राणाची आहुती दिली, त्या मार्गावर चालण्याचा संकल्प ही आजच्या काळाची गरज आहे। आणि या दृष्टीने आपल्याला एका गोष्टीपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे। भारताच्या प्रगतीकडे वक्र दृष्टीने पाहणारे अनेक देश हे लोकांना भडकवण्यासाठी विविध माध्यमाचा उपयोग करतात, विषारी विचार पसरवण्याचा प्रयत्न करतात। आणि मग अशा प्रसंगामध्ये सर्व संस्था संघटनांनी आपली दिशा योग्य पद्धतीने करत पुढे जावं ही अपेक्षा आहे। आणि ही अपेक्षा व्यक्त करत असताना एका कामामध्ये धनराजजी आपण थोडे मागे राहिलो आणि तो आपला संकल्प होता। मी मागेही एकलव्याचं उदाहरण दिलं की संधी दिली तर आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनी हे कुठेही मागे राहणार नाही। आपल्या आयुष्यामध्ये यशाचं शिखर गाठण्यामध्ये त्यांच्यामध्ये असणारी उपजत शक्ती, त्यांच्यामध्ये असणारी ही निसर्गाची देणगी
याचा योग्य उपयोग करत आपण पुढे गेलो पाहिजे आणि यासाठी आपण मॉडेल करण्याचा प्रयत्न सर्वांनी एकत्र येऊन केला पाहिजे। खरं तर अमृत महोत्सवी वर्षात माननीय नरेंद्र मोदीजींनी आदिवासी बांधवांमध्ये एक इच्छाशक्ती जागी व्हावी यासाठी एक मोठा निर्णय केला की स्वातंत्र्यानंतर राष्ट्रपती भवनामध्ये कधीच आदिवासी समाजाचं नेतृत्व करणारा कार्यकर्ता राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकला नव्हता। पहिल्यांदा निर्णय केला आणि 10 बाय 10 फुटाच्या खोलीत असणारी आमची दीदी द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनामध्ये पोहोचल्या। माझी व्यक्तिगत इच्छा आहे की एकदा आपण राष्ट्रपती महोदयांना चंद्रपूरला निमंत्रित केलं पाहिजे आणि निमंत्रित करायचं असेल तर चांगला कार्यक्रम घेतला पाहिजे। हा कार्यक्रम घ्यायचा असेल तर मी आपल्या सर्व आदिवासी संस्था, तुम्ही कोणत्याही विचाराचे असा, तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे असा, माझा काही आक्षेप नाही। तुम्ही मला साथ द्या की देऊ नका, माझा कधीच आक्षेप असणार नाही। पण एक काम तर निश्चित करा, आपल्या समाजाला साथ द्या, आपल्या समाजातील तरुणांना साथ द्या। माझ्या पाठीशी उभे राहू नका, पण त्यांच्या पाठीशी उभे राहा। मी खरं तर आपल्याला या निमित्ताने आवाहन करतोय की एक टार्गेट ठेवा, जे माझंही स्वप्न आहे की आपण 100 मुलं मुली निवडून त्यांना इन्कम टॅक्स पेअर करण्यासाठी त्यांच्यामध्ये औद्योगिक व्यापारिक वृत्ती पुढे यावी। अन्यथा मी विधानसभेत सुद्धा एक गोष्ट आवर्जून म्हणायचो की आदिवासी बांधवांची प्रगती ही 100% झाली आहे तेव्हा मी मानेन जेव्हा मुंबईमध्ये गोरेगाव पासून चर्चगेट पर्यंत आणि बोरीवली पासून CST स्टेशन मग पर्यंत मला एक बोर्ड तरी दिसला पाहिजे की एखादा मसराम बिल्डर तिथं पोहोचलाय, एखादा तुमराम बिल्डर तिथं पोहोचलाय। तेव्हा मी समजेन की खरी प्रगतीच्या मार्गावर आम्ही चाललो आहे आणि या प्रगतीच्या मार्गावर चंद्रपूर पासून आपण सुरुवात करायची असेल तर सर्व समाजाच्या संस्थेनी ज्यांनी आज इथं प्रेम व्यक्त करत कोणत्याही राजकीय विचाराचे असलेत तरी मला राहुल पावडेजी जे या कार्यक्रमामध्ये हिरिरीने पुढाकार घेत होते, आमचे धनराज कोवे पुढाकार घेत होते, अशोक तुमरामजी पुढाकार घेत होते, आज तर या ठिकाणी राजे महाराजे इथं आले आहेत। पण आपल्याला एक कार्यक्रम करून थांबता येणार नाही, कार्यक्रमाची शृंखला उभी करावी लागेल आणि आमची खरी आदरांजली, आमचा संकल्प हा भगवान वीर बिरसा मुंडा यांचा पूर्णाकृती पुतळा हा आमची खरी आदरांजली तेव्हा असेल की जेव्हा 100 आदिवासी तरुण तरुणींना आपण या ठिकाणी याच चौकामध्ये एक दिवस सत्कारासाठी आणून हे 100च्या 100 तरुण तरुणी इन्कम टॅक्स भरताय, इतक्या व्यवसायामध्ये त्यांची वृद्धी झाली आहे। तो आपला खरा उद्घाटनाचा लोकार्पणाचा दिवस असेल। आज आपण सुरुवात केली आहे, पण हा विश्वासाने मी सांगतो की हजारों मंजिल का सफर हम पूरा कर सकते हैं। एक कदम आगे चलना होगा, एक कदम आगे चलना होगा। खूब खूब धन्यवाद।